प्रेरणादायी व शुभ जीवन जगण्यासाठी माझे चॅनल सरळ जीवनधारा सबस्क्राईब करा. आज मी आपणास एका पोपटाची देवघेव शालिकेदार जातकथा मी आपणापुढे सादर करणार आहे. पुष्कळ कथा आपण ऐकतो, कुल्ल्याची, मांजराची, अमक्याची, राजाची, राणीची, पण ही जी एका पोपटाची देवघेव ही जी शालिकेदार जातकथा ही आपल्या जीवनाच्या उपयोगी, त्या पोपटाने केलेला उपदेश आपल्यासुद्धा उपयोगी पडेल आपल्या जीवनाचा, म्हणून ही कथा तुम्ही परत परत असं पाहाल अशी ही कथा आहे. तर तीच मी एका पोपटाची देवघेव ही कथा आपणापुढे सादर करणार आहे. आणि ती कथा अशी आहे की आपल्यासुद्धा कथा पाहिल्यावर आपल्यासुद्धा जीवनाच्या उपयोगी पडेल इतकी सुंदर उपदेशपर ही कथा आहे. ती पहा. आमचा बोधिसत्व मगध राष्ट्रात एका सावरीच्या अरण्यात एका जन्मी पोपट होऊन राहत असे. आता त्याचे माता पिता राजा होता पोपटांचा. त्याचा पिता पोपटांचा राजा होता. तो सगळ्या पोपटांचा सांभाळ करीत असे. पण म्हातारपणामुळे त्याने आपलं राज्यपद आपल्या मुलाकडे सोपवलं की बाबा रे, आता माझ्याकडून काही होत नाही, तू ह्या पोपट शुकगणाचा सांभाळ कर. आणि तसं बोधिसत्वाने त्या पोपटाने कबूल केलं. मग तो सर्व पोपटगणाला, शुकगणाला, संघाला घेऊन जायचा, चारवून आणायचा आणि काही ओंबे आपल्या तोंडात घेऊन यायचा. आपल्या आईबापांनासुद्धा विसरला नव्हता. आई वडिलांनाही खाऊ घालायचा. छोटे छोटे पिलं होते की त्यांना उडता येत नाही, त्यांनासुद्धा खाऊ घालायचं. काही काही आंधळे अपंग होते पोपट, त्यांनासुद्धा खाऊ घालायचा. अशा प्रकारे सर्व प्रकारची देखभाल आपला हे करायचा. आता एके दिवशी तो शुकगणाला घेऊन मगध देशात एका भाताच्या शेतात येऊन उतरले सगळे पोपट. आणि मग खाऊ लागले दाणे, कणस आणि शाल्मली वनात. आणि 2-3 दिवस असं चाललं. तिथे उतरायचा शाल्मली वनात, भाताचं शेत होतं, येथे भात खायचा, तोंडामध्ये त्या कंस घेऊन जायचा. 2-3 दिवस त्याचा सपाटा चालला होता. आणि ते शेत होतं कौशिक गोत्रे ब्राह्मणाचे. आणि त्या ब्राह्मणाने एक रखवालदार ठेवला होता की बाबा रे, तू या शेताची नीट देखरेख कर, मी तुलाही दाणे देईन, पैसे देईन, पण नीट सांभाळ कर. आणि मग त्याच्या लक्षात आलं की ही पोपट रोजच येत आहे आणि शेताची नासधूस करत आहे, सगळं शेत खाऊन चाललं आहे. मग तो एक दिवस निराश होऊन कौशिक ब्राह्मणाकडे येतो. आणि मग त्या ब्राह्मणाला पाहून तो आश्चर्यचकित होतो की का रे बाबा, तू इतका निराश का, काय झालं? म्हणून काही नाही म्हणे, ते पोपट येतात, त्याच्यातलं एक सुंदर पोपट आहे, तो खाऊनही घेतो म्हणे आणि आपल्या तोंडामध्ये कंचही घेऊन जातो, सगळं शेताचा खराबा केला. अरे म्हणे, बस एवढीच्या गोष्टी करता तू माझ्याकडे कशाला तू म्हणे बाबा? अरे त्याला झाडं टाक, पाश टाक आणि माझ्याकडे पकडून आण, की तू का असं करतो? तर मग तसंच केलं. दुसऱ्या दिवशी त्यानं ते झाडं घेऊन गेला आणि त्याच्या पायाचा असं त्या झाडाजवळ ठेवून दिलं. आणि मग तो आला, तो सुंदर पक्षी खात 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 आणि त्या झाडात अडकून गेला. इतर पोपट खाऊन पिऊन तृप्त झाले आणि तो पाहतो तो आपला सुंदर पोपट तो झाडात अडकलेला. मग ते त्याच्याजवळ आले. मग आपल्या रखवालदारानं काय केलं, जा म्हणे तुम्ही उडून जा. मग ते उडून गेले, इशारा केला, जा तुम्ही पळा. मग ते पळून गेले. आणि मग ह्या ब्राह्मणाकडे त्या सुंदर पोपटाला घेऊन आला. आणि मग ब्राह्मणाने काय म्हटलं, मग या बिचाराकडे तर असं म्हणून खजिल्लत झाला होता. तर बोधिसत्व म्हणाला, तुम्ही म्हणता तसा मजकूर नाही,
तो मालक म्हणायचा, का रे बाबा, तू माझ्या शेतात येतो, रोज नासधूस करतो, तुझे पोपटही खाता, तू पण खातो न घेऊनही जातो. माझं काही तुझ्याशी वैर आहे का? मी काही तुझ्यावर अन्याय केला आहे का? असं धान्याचं कोठार आहे का तुझ्याकडे ठेवायला, की तू खातोही आणि घेऊनही जातो? माझ्याशी न तुझ्याशी काही वैर आहे का? अशा प्रकारचे प्रश्न तो ब्राह्मण त्याला विचारायचा. बाबा, असं नको करू, तुझ्याजवळ काही कोठार आहे का धान्य ठेवायचं, का माझं तुझ्याशी काही वैर आहे का? अशा प्रकारची आणि तू का माझ्या शेताची नासाडी करतो, असं तो ब्राह्मण त्याला विचारत होता. आणि मग बोधिसत्व म्हणाला, तुम्ही म्हणता असा मजकूर नाही. मी जे कंस नेत असतो तर त्या कंसांची मी सगळी देवाणघेवाण करतो. त्या म्हणजे काही मी कर्जादाखल देत असतो आणि काही कर्ज फेडण्याकडे लागतात आणि काही मूल्य माझ्या तिजोरीत राहते. अशा प्रकारे त्या ब्राह्मणाला आपल्या पोपटाने सांगितलं. पोपटाची ही देवाणघेवाण ऐकून कौशिक ब्राह्मणाला आश्चर्य वाटलं. ही सगळी देवघेव कोणत्या प्राण्यांची चालते रे बाबा? मग तिजोरी कशा प्रकारची आहे हे मला सांग ना. तर पोपटाची देवघेव ऐकून सांग म्हणे. बोधिसत्व म्हणाला, बघा, ज्याला पंख नाही फुटत अशी पिली आहे, मी त्यांना देतो. मग ते आज लहान आहे, ते तरुण झाले तर माझ्या कर्जाची फिट करते. माझे आई वडील वृद्ध आहे, त्या माझे पुत्र जेव्हा तरुण होतील, ते लहान लहान पिल्लं तेव्हा माझ्या कर्जाची फेड करतील. आणि माझ्या वृद्ध पाई बापाला जे काही दाणे देत असतो मी, त्यालाच माझ्या कर्जाची फेड म्हणतो. आणि हे काही जे अंध अपंग असतात, पोपट अंध अपंग पंगू दुर्बल, त्यांच्या निर्वाहार्थ शिल्लक राहिलेले दाणे मी लावित असतो आणि त्याची किंमत माझ्या पुण्य संचयरूपी तिजोरीत राहते. म्हणजे मी हे जे पुण्य करतो हे माझं तिजोरी रूपी पुण्य आहे. आंधळ्या अपंगांना खाऊ घालणं, अशा प्रकारचे कर्ज माझे पुत्र माझे ऋण फेडतील. छोटे छोटे मोठे झाले ते ऋण फेडतील. अंध अपंग हे पुण्याचा ठेवा आहे. आई वडील हे माझं कर्तव्य आहे, आई वडिलांची सेवा करणं. अशा प्रकारे त्याने किंमत माझ्या पुण्यरूपी संतोष तिजोरीत असते. म्हणजे या कृत्याने माझे सत्कृत्य कर्म वाढत असते. मी सत्कृत्य करतो आणि यालाच मी माझी तिजोरी म्हणतो. ह्या पुण्य करायला ही माझी तिजोरी म्हणतो. तर पोपटाची बुद्धिमत्ता पाहून ब्राह्मण अतिशय खुश झाला आणि माझ्या शेताचा तू अर्धा हिस्सा घे. अर्ध्या शेतामध्ये तू तुझ्या पोपटांचा, तुझ्या पोपट संघाचा, आई वडिलांचा, छोट्या छोट्या पिलांचा, अंध अपंगांचा सांभाळ कर. तर अशा प्रकारे त्यांचा यथेच उपयोग घे. आणि तो ब्राह्मण म्हणाला, वेळोवेळी मला भेटत जा आणि मला असं तरी काहीतरी सांगून जात जा. अशा प्रकारचे ब्राह्मणाने सुद्धा त्याची स्तुती केली. पण बोधिसत्वाने शेतापैकी काही बिघे स्वीकारले आणि आपल्या अनुयांना काय शिकवलं, एवढंच खायचं,
एवढ्याच भागात जायचं, तिकडे जायचं नाही, असं आपल्या बोधिसत्वाने त्या शुकगणाला सांगितलं. आणि तेव्हापासून मग ते सुद्धा तेवढ्या शेतावर खात राहिले, जगत राहिले. आणि इततः मग काही नासाडी झाली नाही आणि सगळे असे आनंदाने राहायला लागले. म्हणजे त्या ब्राह्मणाने सुद्धा त्यांच्या त्या उपदेशाचा लहान पिले मोठे झाले, कर्ज फेडतील, आईवडिलांची सेवा करणे, अजून अशा प्रकारची आणि जे काही शिल्लक ते तिजोरीसारखं कर्ज आहे, अशा प्रकारचं त्याने 3 असं सांगून ब्राह्मणाला आश्चर्य वाटले. आणि परत परत त्यांना भेटण्याचा उपदेश केला. त्यांना भेटण्याचा त्यांनी भेटायला असं भाग पाडलं. तर अशा प्रकारे ब्राह्मणाने सुद्धा आपल्या बुद्धाचा उपदेश ऐकून प्रसन्न होऊन त्याला मदत केली. अशा प्रकारे आपणही सर्वांची परिस्थिती जाणून मदत केली तर आपल्यालाही असं सत्कर्मच आपल्या बरोबर येतं आणि तेच आपली तिजोरी असते. ही गोष्ट पोपटाची देवाणघेवाण ही हे देवघेव ही गोष्ट अवश्य पहा. हा व्हिडिओ लाईक व शेअर करा.